गुरुदेव डेरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले. पण हा व्हिडिओ मी न करताच सांगत आहे. मी केलेलं नाही आहे आणि करणार पण नाही, पण तुमच्यासाठी सांगतो. सध्या युवकामध्ये एक अशाश्वत अविश्वासाचं वातावरण आहे. काय करायचं? शिकून तर नोकर नाहीत, मग कमी शिकलेल्या लोकांनी काय करायचं? कुठं तर 10वी झाला आहे, कमी मार्क आहेत, कुठं 11वी नापास झाला आहे, कोण 12वीहून परत आला आहे, कोण ITIची 1 वर्ष सोडून दिलं आहे, कोण ॲग्रीची 1 वर्ष जमत नाही म्हणून घरी आला आहे. घरी काहीच नाही, एखादी एकर जमीन आहे. अशा लोकांनी काय करायचं? अशा पोरांनी काय करायचं? घाबरायचं नाही, नक्कीच करायचं. आणि काय करायचं? त्याच्यासाठी एक चांगला उद्योग आहे शेळीपालन, मेंढीपालन. भारत सरकारचा एक उपक्रम आहे राष्ट्रीय पशुधन अभियान. याच्यामध्ये 50 शेळ्या किंवा मेंढ्या, 100 शेळ्या किंवा मेंढ्या, 8 बोकडं, 12 शेळ्या मागं 1 बोकड किंवा मेंढी मागं 1 मेंढा, असं त्याचं प्रमाण आहे. 100 घ्या, 200 घ्या, 300 घ्या, 400 घ्या. 50% अनुदानावर हा कार्यक्रम शासन राबवतो आहे. ते महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केलेलं आहे. एवढं मोठं होत नाही, आम्हाला छोटं पाहिजे. ठीक आहे, छोटं आहे. जिल्हा पशुधन विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा पशु अधिकारी यांच्याकडं 5 शेळ्या 1 बोकड ह्या प्रमाणामध्ये 50% अनुदानावर दिलं जातं आहे. मग तुमचं बँकेचं कर्ज असो, तुम्ही घ्या, स्वतः घ्या, काय असेल ते नियमाप्रमाणे बघा. नसेल स्वतःचं भांडवल गुंतवा आणि करा. 25 शेळ्या 2 बोकडं हे एक प्रमाण. 25 शेळ्याला 30 बाय 30 एक कंपाऊंड आणि एका बाजूला 10 फुटाचं शेड आणि छोटीशी गव्हाण आणि शेजारी 1 खोली, कुट्टी किंवा वैरण, भुसा, पेंट काहीतरी ठेवायला आणि ती तिथे टाकायचं आहे. आणि पिल्लं जी आहेत त्याच्यामध्ये थोडंसं कंपाऊंड बाजूला करायचे की ते बाजूला ठेवायचे पिल्लं, किंवा मोकळी सोडून तुम्ही पाजू शकता, काय अडचण नाही. मग ह्या लोकांनी, ह्या युवकांनी हा शेळीपालन हा व्यवसाय करायचा. मग मराठा समाजामध्ये अण्णासाहेब पाटील ग्रामीण आर्थिक महामंडळ आहे. याच्याकडून अनेक लोक पोरं सध्या कर्ज घेत आहेत. पण टेम्पो घे, टमटम घे, ट्रॅक्टर घे, JCB घे, वाहन धंद्याच्या कोणी नादी लागू नका. बागायत असेल तर गाई घ्या. पण मी आज तुम्हाला शेळीपालनाविषयी बोलत आहे. शेळीपालन याच्याविषयी मी आता जवळजवळ आजपासून एक 5 तरी व्हिडिओ टाकतो आहे. आणि त्याचा अभ्यास करा आणि त्या हिशोबाने शेळीपालन करा. 25 शेळीपालनाचं युनिट करावं. काही महामंडळाचं अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे मातंग समाजाचं, त्यांच्यामार्फत कर्ज घेतलं जातं. शेळीपालन करा. एखादी जमीन एकर असो नसो, काही नाही, कुठं चरायला सोडायचं नाही. बंदिस्त शेळीपालन हा कन्सेप्ट असेल. मी जवळजवळ माझ्या शेजारी आजारी पाजारी कुणीतरी 10 शेळीवाला बघतो आहे. मस्त आरामात जगतात. 10चे 20, 20चे 40 खांडवा घेऊन येतात आमच्या शेतात बांधात. आम्ही हाकूला लावतो त्यांना, ए बाबा माझ्या शेतात येऊ नको. नाव कडाने चारतो, बोरीचं झाडं चारतो, काय नाही. पण बंदिस्त शेळीपालन हा तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. मग काही बँका आहेत देतील उद्योजकाला, काही सुशिक्षित बेकार म्हणून देतील, काही हे आहे उद्योजक, युवा उद्योजकाचं कर्ज आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, मोदी सरकारचं. काही वेळा मोदी सरकारचं शेळीपालनासाठी किंवा उद्योगासाठी कर्ज आहे, मुद्रा योजनेतून काही लोक घेतात, बँक देते, त्याला अनुदान आहे. अशा अनेक योजनाचा तरुण मुलांना सहयोग आहे आणि तो सहयोग घेऊन तुम्ही शेळीपालन करावं. आता शेळीपालनाची विस्तृत माहिती मी दररोज संगोपन, आजार, नफा तोटा, त्याचं अन्न, त्याची वैरण, त्याचा आहार, त्याचं पशुखाद्य जे काय असेल, औषध पाणी, ते पुढील भागामध्ये सांगत आहे. आज फक्त एवढंच सांगन
की युवा उद्योजक जे आहेत पोरांनी हाताश न होता, काही नाही, जमीन नाही, जमलं नाही, काही नाही, जागा नाही, 1 एकर आहे, अर्धा एकर आहे, कुठं थोडं घरदार आहे, 30 बाय 30 जागा आहे का तुमच्याकडं, बस नवरा बायकोने 25 शेळी 2 बोकडं सांभाळायचे बंदिस्त. आणि त्या बंदिस्त शेळीपालनात 25 शेळीमध्ये तुम्हाला दरमहा 50,000 रुपये मिळतील. कशी मिळतील ती आम्ही तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल. आणि त्याप्रमाणे तुम्ही तयारीला लागा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. आणि दररोजचे हे भाग चुकवू नका. शेळीपालनाचे महत्त्वाचं भाग मी सांगत आहे, महत्त्वाचं मार्गदर्शन आहे आणि याच्यातून तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.